दरम्यान राज्यातील लोकांनी दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे आणि त्याचा अभ्यास करून पुन्हा लोकांपुढे जाणार अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलेली आहे। निकालानंतर पहिल्यांदा शरद पवार हे मीडियासमोर आलेत आणि दरम्यान योगींच्या बटेंगे तो कटेंगे या प्रचाराचा मतदारांवर परिणाम झाल्याचं देखील पवारांनी मान्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला मतं मिळाली असंही कबुली त्यांनी दिलेली आहे। आमची जी अपेक्षा होती तसा हा काही निर्णय नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आणि त्यामुळे मी माझ्याकडं अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आत्ताची जी व्यवस्था आहे त्याच्या संबंधी भाष्य करू इच्छित नाही। निर्णय लोकांनी दिला। अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आले नव्हता, पण हा आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं व्यवस्था नक्की काय समजून घ्यायला आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांच्या जाऊन उभं राहणं। लाडक्या बहिणीचा त्या संबंधीचं ठिकठिकाणी लोकांच्याकडून ऐकायला मिळतं की हे एक महत्त्वाचं कारण आहे। प्रश्न नुसता लाडक्या बहिणी प्रत्यक्षपणानं त्यांच्या खिशात काही रक्कम ही देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर प्रचार हाही करण्यात आला की आम्ही हे काय 2 महिने आधीच आणि का काय त्याची रक्कम आता देतो आहोत, पण त्यांनी असं सांगितलं त्या देणाऱ्यांनी आम्ही सत्य नसलो ते हे बंद होईल आणि हे बंद होईल त्याच्याबद्दलची चिंता जेव्हा करणारे होते त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान आम्हा लोकांच्या विरुद्ध केलं असं प्रारंभापेक्षी आम्हाला दिसतंय। बटेंगे तो कटेंगे यासारख्या वाक्यामुळं थोडंसं ध्रुवीकरण झालं का? निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामागं ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन प्रारंभापेक्षी दिसतो।